नमस्कार, मी पूनम. मी आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चंद्रग्रहणाच्या विविध किंवा आपल्या जिल्ह्यामधून महाराष्ट्रातल्या काय वेळा आहेत त्या, कधीपासून चंद्रग्रहण दिसणार आहे आणि तुमच्या लोकेशनवरून तुम्हाला चंद्रग्रहणाची म्हणजे कधी आपल्याला दिसणार आहे, तुमच्या लोकेशनवरून त्या चंद्रग्रहणाची वेळ तुम्हाला पाहता येईल. येत्या मंगळवारी म्हणजे आज 3 मार्च रोजी होणारे जे चंद्रग्रहण आहे, महाराष्ट्रातून काही मिनिटांसाठी प्रत्यक्ष पाहण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे आणि खगोल अभ्यासकांना देखील ही छान संधी उपलब्ध झालेली आहे. ग्रहणाच्या वेळी चंद्र उगवतानाच तो ग्रहणावस्थेत दिसणार आहे, म्हणूनच त्याला खग्रास ग्रस्तोदित चंद्रग्रहण म्हटलेलं आहे, जो आपल्यासाठी खगोलप्रेमींसाठी एक अविस्मरणीय वेधक अनुभव ठरणार आहे. चंद्रग्रहण हे पूर्णपणे सुरक्षित असतं. हा नैसर्गिक खगोलीय प्रकार आपल्याला साध्या उघड्या डोळ्यांनी सुरक्षितपणे पाहता येतो. काही माध्यमांमधून, प्रसारमाध्यमांमधून, बऱ्याचशा व्हिडिओजमधून, बऱ्याचशा न्यूजमधून, तसेच बऱ्याचशा आर्टिकल्समधून ग्रहणाबाबत भीती पसरवली जाते. कुठलाही सायंटिफिक बॅकअप नाही, शास्त्रीय पुरावा नाही, आधार नाही. विज्ञान युगात थोडीशी अंधश्रद्धा बाजूला ठेवून शिक्षक आणि पालकांनी आपल्या मुलांना जरूर हे चंद्रग्रहण दाखवावं आणि त्यामागचं वैज्ञानिक तथ्य देखील समजावून सांगावं. आपण या ग्रहणाची वेळ आणि महाराष्ट्रातली स्थिती बघूया. जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येते, तेव्हा पृथ्वीची दाटसर सावली चंद्रावरती पडते आणि त्यावेळी चंद्रबिंब लालसर, काळसर अशा रंगाचे दिसतं. पृथ्वीच्या ज्या भागात त्यावेळी चंद्रदृश्य आकाशात असतो, तेथूनच हे ग्रहण आपल्याला बघता येतं. 3 मार्च रोजी दुपारी 3:20 चंद्रग्रहणास सुरुवात होणार आहे. मात्र त्यावेळी चंद्र पूर्व क्षितिजाखाली असल्याने आपल्याला हे छानसं दृश्य आकाशात दुपारी 3:20 पाहता येणार नाही. याचा मोक्ष म्हणजे ग्रहणाची समाप्ती जी आहे, ती सायंकाळी 6:48 संपणार आहे. हे ग्रहण आता महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये चंद्रोदयाच्या वेळेला बघूया, कारण चंद्रोदयालाच आपल्याला हे ग्रहण चंद्रबिंब ग्रस्तोदित ग्रहण लागलेलं दिसणार आहे, म्हणून याला ग्रस्तोदित सुद्धा म्हटलेलं आहे. तर आता आपण बघूया कुठून या ग्रहणाच्या वेळा काय आहेत, चंद्रोदय कधी होणार आहे, महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये चंद्रोदयाची वेळ कशी असणार आहे. मुंबईमध्ये सायंकाळी 6:45 चंद्रोदय होणार आहे. पुण्यात सायंकाळी 6:41, नाशिकमध्ये सायंकाळी 6:40, कोल्हापूर येथे सायंकाळी 6:40 चंद्रोदय होणारे, ग्रहण दिसायला सुरुवात होणारे. नागपूरमध्ये सायंकाळी 6:48, सोलापूरला सायंकाळी 6:33, रत्नागिरीला सायंकाळी 6:44 ग्रहण दिसेल. तर छत्रपती संभाजीनगर इथून सायंकाळी 6:34 चंद्रोदय होणार आहे. चंद्रग्रहण दिसायला सुरुवात होणार आहे. सर्वत्र चंद्रोदयापासून सायंकाळी 6:48 पर्यंतच ग्रहण आपल्याला बघता येणार आहे. उदाहरणार्थ मुंबईमध्ये चंद्रोदय 6:45 होणार आहे, म्हणजे 3 मिनिट 6:48 पर्यंतच मुंबईमध्ये हे ग्रहण पाहायला मिळेल. अवघ्या 3 मिनिटांसाठीच या ग्रहणाची संधी, ग्रहण पाहण्याची संधी मुंबईकरांना त्या दिवशी आहे. होळी आणि धुलीवंदना संदर्भात थोडीशी स्पष्टता घेऊया. फाल्गुन पौर्णिमा ही सोमवारी 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 सुरू होत आहे. त्या दिवशी प्रदोष काळ असल्याने, पौर्णिमा असल्याने सोमवारी 2 मार्च रोजीच आपल्याला होळिका दहन करायचं आहे. मंगळवारी 3 मार्च रोजी धुलीवंदन साजरं केलं जाणार आहे. धर्मशास्त्रानुसार होलिका दहन पूर्व दिवशी म्हणजेच आपल्याला 2 मार्चला करायचं असतं. आता आपण पुढची माहिती बघूया. हे चंद्रग्रहण दुपारी 3ला सुरू होऊन सायंकाळी 6:47 संपणार आहे आणि यंदा 100 वर्षांनंतर होळी आणि चंद्रग्रहण, रंगांची होळी, धुळवड आणि चंद्रग्रहण असा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे आणि म्हणूनच सूतक काळात काय करायचं याविषयी आपण बघूयात. नामस्मरण हे चंद्रग्रहणात सूतक काळात केलेलं सुरक्षा कवच मानलं जातं. ग्रहणाबाबत लोकांच्या मनात असलेल्या भीतीवर मात करण्यासाठी आपल्याला नामस्मरण उपयोगी पडतं.
ग्रहण काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा असते असं म्हटलं जातं आणि त्यासाठी नामजप, आपल्या इष्टदेवतेचा नाम, गुरुमंत्र, गायत्री मंत्राचा जप केल्यास अनुभव चांगला येतो आणि अशुभ प्रभावांचा स्पर्शही होत नाही. आणि हा केवळ भीती घालवत नाही, तर आपली एकाग्रताही वाढवतो. आध्यात्मिक दृष्टीने हा काळ साधना करण्यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो. नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकतेकडे जाण्याची ही मोठी संधी आपल्याला मिळालेली आहे. भारतातील प्रमाण वेळेनुसार हे चंद्रग्रहण दुपारी 3:20 सुरू होईल आणि सायंकाळी 6:47 संपणार आहे. सूतक काळ हा सकाळी 6:20 सशक्त सर्व सामान्यांसाठी असेल. गर्भवती, अशक्त, आजारी वृद्ध माणसं यांच्यासाठी सकाळी 11 पासून वेदकाळ सुरू होणार आहे. तर सशक्त लोकांसाठी हा वेदकाळ सकाळी 6:20 पासून ते सायंकाळी 6:47 पर्यंत राहणार आहे. ग्रहण काळात कुठल्याही अंधश्रद्धांना मान्यता नाही. त्याचप्रमाणे ही जी लोकं आहेत, अशक्त, गर्भवती, बालक, वृद्ध, आजारी माणसं यांनाही काही नियम पाळण्याची गरज नाही. परंतु ग्रहणात काय करावे? ग्रहणात स्नान करून, स्वच्छ वस्त्र परिधान करून एका शांत जागेवर, देवघरात किंवा घरात कुठल्याही एका शांत कोपऱ्यात स्वतःला पूर्णपणे ईश्वराच्या नामात झोकून द्यावे. अशा मानसिक स्थितीमुळे याचा प्रभाव, नामाचा प्रभाव वाढतो, नाम सिद्ध होतो, मंत्र जप सिद्ध होतो आणि शरीरावरही ग्रहणाचा कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. ग्रहण संपलं की काय करावे? ग्रहण संपलं की लगेच कामाला लागू नये. ग्रहण सुटल्यानंतर किमान अर्धा तास जप चालू ठेवावा. त्यानंतर पुन्हा एकदा स्नान करून मग परत भोजन तयार करून मग बाकीची सांसारिक कामं करावी. मन आणि शरीर शुद्धी यास महत्त्व अत्यंत आहे. परंतु हे लक्षात घ्या की ग्रहण एक खगोलीय घटना आहे. आध्यात्मिकदृष्ट्या ग्रहणाचं महत्त्व खूप जास्त आहे. यात खूप चांगलं पुण्यफळ कमवण्याची आपल्याला संधी आहे. परंतु अंधश्रद्धा, जसं की पाणी न पिणं, मल विसर्जन न करणं, काही न खाणं पिणं, हे स्पेशल लोकांनी, गर्भवतींनी तरी टाळावं. ज्यांना शक्य आहे, त्यांना वैज्ञानिक प्रश्न आहेत, त्यांच्या मनातल्या मान्यता आणि त्यांच्या स्वतःचा जो मानसिक समज आहे, स्वतःची जी धारणा आहे, त्याप्रमाणे प्रत्येक ग्रहण प्रत्येकाने पाळू शकता. परंतु स्वतःच्या मानसिक शांतीसाठी गर्भवती थोड्याशा वीक असतात. मानसिकरित्या बाळासाठी सुद्धा त्या खूप जास्त सेन्सिटिव्ह असतात. अशात नामजप करून आणि थोडंसं पाळलं तरीसुद्धा चालणारे आहे. खूप कठोर पाळण्याची गरज नाही. या ग्रहणाविषयी अजून माहिती असणारे व्हिडिओ चॅनेलवरती आहेत, ते देखील बघा. प्रत्येक ठिकाणी कधी ग्रहण दिसणार आहे, तुमच्या लोकेशनवर कधी दिसणार आहे, हे तुम्ही दिग्पंचांग.com या वेबसाईटवरून जाणून तुमचं लोकेशन इनपुट केलं तर तिथलं चंद्रग्रहणाची वेळ, तुमच्या लोकेशनची चंद्रग्रहणाची वेळ तुम्हाला तिथे दिसून जाईल. त्यामुळे प्रत्येक ठिकाणचं मला स्पेशली सांगता येणार नाही. तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन ती वेळ, तुमच्या ठिकाणची वेळ बघू शकता. आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपद्वारे पोहोचवायला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.